आमच्या विरोधकांनी जे चुकीचे निगेटिव्ह निवडणुकीत चालवले, आम्ही जर निवडून आलो तर या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करू आणि आरक्षण बंद करू या भीतीपोटी आमच्या विरोधात मतदान झाले, त्याचे आकलन करण्यात कमी पडलो असे आम्हाला वाटते. आमच्या विरोधात यशस्वी झाले अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि त्यामध्ये आमचा निसटता पराजय झालेला आहे. सर्वप्रथम मी विजयी उमेदवाराचं डॉक्टर प्रशांत पडोळे यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्यासाठी. आणि आमचा जो काही पराजय झाला तो आमच्या विरोधकांनी जे चुकीचं नरेटिव्ह त्या निवडणुकीमध्ये चालवलं. आम्ही जर निवडून आलो, मोठ्या प्रमाणात जर निवडून आलो तर या देशाची घटना बदलवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आरक्षण बंद करू या भीतीपोई आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोधात मतदान झालं आणि त्याचं आकलन करण्यात आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटतं आणि आमचे विरोधक यशस्वी झाले असं आम्हाला वाटतं. या उपरही जो आमचा पराजय झाला तो पराजय आम्ही स्वीकारतो आणि येणाऱ्या काळामध्ये गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून जी कामं केलीत आणि विशेषतः जी कामं अर्धवट राहिलीत की अपुरी राहिलीत, आपल्या भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेजचा विषय असो, भंडारा, तुमसर, गोंदिया यांच्या रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण असोत, नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असोत, हे सगळी कामं जी अपुरी राहिली आहेत ती पूर्ण व्हावी लवकरात लवकर या दृष्टीने आमचं प्राधान्याने लक्ष राहील. सोबतच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग ती विधानसभा निवडणूक असोत, नगरपालिकाच्या निवडणूक असोत, नगरपंचायतच्या निवडणुका असोत, या नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका, याकरता मोठ्या प्रमाणात परत एकदा नव्या ताकदीने काम करण्याची गरज असो ही प्राधान्याने येणाऱ्या काळात आम्ही करू. लोकांनी 5,50,000 पेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं. मोठ्या संख्येने केलेल्या मतदानासाठी मी सर्व विशेषतः लोकांचे आणि ज्या करता आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे अहोरात्र मेहनत घेतली आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा राष्ट्रीय नेत्यांनी मला माझ्यावरती विश्वास ठेवला, त्याकरता सर्वांचं मनापासून आभारही मानतो. आणि यापुढेही मी एक पक्ष कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन असं आपल्या दृष्टीने आश्वस्त करू इच्छितो. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व लोकांचे खूप खूप आभार. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.